डिझाईन्स बघा ना किती, इट जस्ट लुक्स सो फुल ना. दॅट्स द ब्युटी. 4 तोळ्याचा आहे हा. UAE किंवा गल्फ मधले डिझाईन्स आवडतात ना ते मला इथे हमखास मिळतात. ओके, सो हा जवळजवळ 7 तोळ्याचा ह्या टेम्पल ज्वेलरी सेक्शन मध्ये मी हा राणीहार बघितलाय. इथे खूप व्हरायटी आहे, म्हणजे इनफॅक्ट चोकर्स मध्ये व्हरायटी आहे, पेंडंट्स मध्ये व्हरायटी आहे. जसं आता नवरीसाठी आपण पिवळ्या सोन्याचं करतो सगळं डिझाईन, 10 तोळ्याचा आहे, पण हा किती भरगच्च वाटतो. लुक ॲट द इंट्रिकसी. 2 तोळ्याचे आहे हे. लाईट पासून हेवी पर्यंत सगळे डिझाईन्स आहेत. खूप स्टेटमेंट हार वाटतोय मला हा. वाव, सिम्पल अँड नाईस. हा तर खूपच मस्त आहे. नमस्कार मंडळी, आज एका वेगळ्या ठिकाणी, म्हणजे मला मागे तुम्हाला दिसतच असेल कल्याण ज्वेलर्स अंधेरी मधल्या नवीन शोरूम मध्ये मी आलेली आहे. कारण मी आमंत्रित होते इथे ह्या ओपनिंग साठी आणि मला वाटलं की मला आमंत्रण मिळालंय तर तुम्हाला पण मिळालं पाहिजे आणि माझ्याबरोबर तुम्ही आला पाहिजेत ह्या शोरूमला. अतिशय मोठी शोरूम आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मी लहानपणापासून जितकी ज्वेलरी गोळा केलेली आहे किंवा माझी आवडती ज्वेलरी असतात ते म्हणजे गल्फ मधले पॅटर्न्स. आणि मी एक गोष्ट नोटीस केली की कल्याण ज्वेलर्स हे असे ज्वेलरी ब्रँड आहे जिथे ना मला जे UAE किंवा गल्फ मधले डिझाईन्स आवडतात ना ते मला इथे हमखास मिळतात. आणि आता तर एवढी मोठी शोरूम जिथे 2 मजले आहेत, एक मजला पूर्ण डायमंड साठी, एक मजला पूर्ण सोन्यासाठी. तर मी म्हणलं जाऊन कलेक्शन बघूया. मंगळसूत्राचं पण एक स्पेशल कलेक्शन आलंय यांचं, ते पण बघूया आणि तुम्हाला दाखवूया. आणि सर्वात खास गोष्ट ही असणार आहे की 25% ऑफ तुम्हाला मिळणार आहे अक्षय तृतीया म्हणजे 10 मे पर्यंत मेकिंग चार्जेसवर. तर आता सोनं तुम्हाला माहिती हळूहळू खाली येत आहे, तर आता मेकिंग चार्जेस पण तुम्हाला खाली मिळणार आहेत, खूप स्वस्त मिळणार आहे. त्याच्यामुळे फुल फायदा घेऊया. हळूहळू जरा फुल शोरूम बघूया. लेट्स गो. ओके, सो मंडळी इथल्या कलेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना मंगळसूत्र कलेक्शन आहे, तर त्याच्यामध्ये हे डायमंड्स नाही आहेत पण सेमी प्रेशियस स्टोन्स वापरून त्यांनी खूप इनोव्हेटिव्ह असे पेंडंट्स बनवलेत. बिकॉज आजकाल लोकांना ना हे जे आपले वाट्यांचे असतात ते जास्ती प्रेफर करत नाहीत लोक, त्याच्यामुळे खूप लोकांना असं काहीतरी वेगळं ट्राय करायचं असतं. पण मला पर्सनली हे आवडलं. माझ्याकडे जे लांब आहे मंगळसूत्र ते सुद्धा अशा काळ्या मण्यांचं आहे आणि मला असं वाटतं की चेन टाईप विथ असे थोडेसे काळे मणी जरा वेगळं वाटतं. दिस इज प्युअर. हे किती असेल? 24 असेल ना. 24 इंची आहे आणि छान वाटते लेंथ ना. कॉमेंट करून मला कळवा हे घ्यायचं आहे का. सो 19% मेकिंग चार्ज इज व्हेरी लेस. नाही तर 30%हून जास्ती वगैरे जेव्हा असतं तेव्हा त्रास होतो माहिती आहे ना तुम्हाला मेकिंग चार्ज देताना. सो हे असे अनेक अजून डिझाईन्स आहेत इथे. म्हणजे काही लोकांना वाट्या खूप मोठ्या लागतात किंवा मंगळसूत्र हारासारखे लागतात, तर ते सगळे आहेत इथे पॅटर्न्स. तर इथे इंडिव्हिज्युअल पेंडंट्स पण आहेत जे तुम्ही चेंज करू शकता आपल्या चेन किंवा मंगळसूत्रात. आणि हे डिझाईन मला पेंडंटचं खूप आवडलंय. इट्स व्हेरी युनिक. म्हणजे तुम्ही चेनमध्ये पण घालू शकता किंवा मंगळसूत्रामध्ये पण वापरू शकता. आणि असे अनेक इथे आहेत डिझाईन्स. दुबई वर्क आहे हे. ओके, सो हा जवळजवळ 7 तोळ्याचा ह्या टेम्पल ज्वेलरी सेक्शन मध्ये मी हा राणीहार बघितलाय आणि मला तो ट्राय करायचा आहे. हा जरा वेगळा वाटतो, जरा टेम्पल फिनिश आहे याचा. आणि इथे अनेक असे एकदम हेवी पण टेम्पल डिझाईन मधले आहेत. मी पर्सनली एवढी फॅन नाहीये टेम्पल डिझाईनची, पण जे लोक आहेत त्यांच्यासाठी इथे अख्खं सेक्शन आहे वे यू कॅन सी युनिक डिझाईन्स. आणि आता मी आली आहे सेमी प्रेशियस स्टोन्सच्या सेक्शन मध्ये. मला पर्सनली पाचू आणि रुबीज हे खूप आवडतात. इथे खूप व्हरायटी आहे, म्हणजे इनफॅक्ट चोकर्स मध्ये व्हरायटी आहे, पेंडंट्स मध्ये व्हरायटी आहे, छोट्या गळ्याशी हारांमध्ये व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये पण ना असं एकदम पिवळं केलेलं नाहीये, 18 आणि 14 मध्ये असेल. सो 22 कॅरेट मध्ये पण यांनी बनवलेलं आहे हे. सो हे आहे सेमी प्रेशियस स्टोन्सचं सेक्शन, जिथे ना आपल्याला एरवी खूप असे टिपिकल डिझाईन्स दिसतात, बट इथे बघा खूप व्हरायटी आहे. आणि इनफॅक्ट त्याच्यामध्ये झुमके आणि कानातल्यांची पण व्हरायटी आहे. म्हणजे जर तुम्हाला सेट वेगळा पाहिजे असेल, हेवी कानातलं आणि नाजूक रिंग वगैरे पाहिजे असेल तर मग असे जुबे वगैरे आहेत. चोकर मध्ये आहे रुबीचे डिझाईन्स. आणि आता मी ह्याच्यातले माझे फेवरेट 2 जरा ट्राय करणार आहे. मला हा बेसिकली परत आवडला बिकॉज हे जर असं वेगळं वाटतंय कोयरी डिझाईन. आणि पाचू आणि रुबी खूप अटोपशीर आहेत, म्हणजे एकदम ग्रँड साध्या ओकेजन्सला घालायला हलका असा हार हा छान वाटतोय. ओके, सो मी हा हार ट्राय केलाय. हा चोकर आहे अँड आय एम लव्हिंग दिस. सो 22 मध्ये
हे बनवतायत हे चोकर्स अँड लुक एट दॅट इट्स सो कूल. इथे पोलकी पण आहे, छोटे राणी हार पण आहेत आणि अशा डिझाईन्स मध्ये पण आहेत, म्हणजे छोटे छोटे स्टोन्स वापरले त्याच्यामध्ये. सो देयर इज सो मच व्हरायटी. सो मला ह्याचं इंट्रिकेट डिझायनिंग खरंच खूप आवडतंय. आणि ऑल्सो मी जे हे घातलेलं आहे ना याच्यामध्ये थोडे सेमी प्रेशियस स्टोन्स आहेत, म्हणजे जसे आजकाल ना पोलकी डिझाईन्स किंवा पाचू आणि रुबीचे वगैरे नेकलेस आणि इयरिंग्स प्रेफर करतात तसं आहे हे. आणि ना असं खूप डोळ्यात असं हेवी अशी ज्वेलरी बनवलेली नाहीये. आय रियली लाईक की यांचं डिझायनिंग पण एकदम वेगळं आहे. जसं पूर्वी होतं ना सिंगापोरियन डिझाईन, हे खूप प्रेफर केलेलं सगळ्या लोकांना. असं वाटायचं अरे सिंगापोरियन डिझाईन किती कमी सोन्यात जास्ती छान दिसतं. सो तसे काही वेगळे डिझाईन्स इथे त्यांनी इंट्रोड्यूस केलेत. आणि आय थिंक हे सुद्धा बघा ही जाळी वगैरे, म्हणजे आय फील की असे कन्व्हेन्शनली आपल्याला बघायला मिळत नाही ते इथे आहे. म्हणजे जर का तुम्हाला पाहिजे की आपण सेमी प्रेशियस स्टोन्स मध्ये काही बनवायचंय तर मग इथे एक फेरी तुम्ही नक्कीच मारा, हे एवढं मी म्हणेन. त्यांच्या माझं कानातलं बघा किती गोड आहे. जसं आता नवरीसाठी आपण पिवळ्या सोन्याचं करतो सगळं डिझाईन 10 तोळ्याचं आहे, पण हा किती भरगच्च वाटतोय. सो असे खूप मॉडर्न डिझाईन्स नवरी ज्या होणाऱ्या आहेत त्यांनी पण इथे येऊन बघितलं पाहिजे. आता ह्या सेक्शन मध्ये आपण आलो, तिथे सगळं जडाऊ पोलकी आणि कुंदनचं काम तुम्हाला मिळणार आहे. आणि हे बघा हे मॅट ऑक्सिडाइज्ड मॅट टेम्पल ज्वेलरी मध्ये कसं असतं लालसर जरासं टोन, तशामध्ये मॅट गोल्ड मध्ये बनवलंय. इकडचं बेसिकली जडाऊ पोलकी हे सगळं एकदम मिक्स अँड मॅच आहे, त्याच्यामुळे खूप हेवी वाटते ज्वेलरी. राजा महाराजांचे कशी असायची ज्वेलरी तसं काय फिनिशिंग वाटतंय. आणि इथे पण बघा पोलकी केलंय, कुंदन आहे, जडाऊ आहे, सगळंच आहे. आणि ह्याचं काहीतरी नाव आहे नगास म्हणून हा पॅटर्न एक आहे जो मी पहिल्यांदा बघितलाय. कॉमेंट करून कळवा की तुम्ही आधी बघितलाय का. हे बाय द वे खूप हलकं आहे. हे डायमंड आहे, डायमंडचं सेक्शन वर आहे. पण आता आपण जरा बांगड्या बघायला जाऊया. लुक ॲट द इंट्रिकसी. सो मंडळी तुम्हाला आता वाटेल की माय गॉड काय गळा भरलेला आहे, काय कान भरलेले आहेत. पण इथे असा पण प्रकार आहे ज्वेलरीचा जे इतके छान प्रकारे बनवलंय की एकदम कमी वजनामध्ये तुम्हाला भरगच्च दिसेल अशी ज्वेलरी. 4 तोळ्याचा हा सेट बघा, तुम्हाला वाटणारच नाही की इतका कमी, म्हणजे घालायला पण खूप कम्फर्टेबल आहे. ज्या महिलांना ज्या मुलींना सवय नाहीये ना की खूप असे कान लोंबतायत आणि गळ्यात एकदम असं भरगच्च जड काहीतरी, त्यांच्यासाठी असे डिझाईन्स बघा ना किती इट जस्ट लुक्स सो फुल ना. दॅट्स अ ब्युटी. 4 तोळ्याचा. सो हे आहे मुद्रा कलेक्शन ज्याच्यामध्ये परत बघा एकदम युनिक डिझाईन, म्हणजे हे टेम्पल ज्वेलरीमध्ये पण तुम्ही मोडू शकता असं म्हणू शकतो. मॉरल ऑफ द स्टोरी अशी आहे की आधी कधी न बघितल्यासारखे किंवा असे आपल्याला सुचणार पण नाहीत की असे डिझाईन्स आम्हाला सोनाराकडे जाऊन बनवून द्या सांगायला, असे डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहेत. आणि आता मंडळी हा एक सेगमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे 7, 8, 9, 10 ग्रॅम पर्यंत असे तुम्हाला गिफ्टिंगसाठी उत्तम ऑप्शन्स मिळणार आहेत. म्हणजे मेकिंग वरती पण तुम्हाला आता कमी होणार आहेत चार्जेस. म्हणजे इमॅजिन करा किती स्वस्तात 7 ग्रॅमचा हार तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे दिसताना पण सुंदर आहे, असं नाही की फक्त वजन कमी आहे, दिसताना पण गळा असा भरलेला दिसतोय आणि युनिक डिझाईन वाटतं. म्हणजे सिंगापोरियन डिझाईन कसं असायचं रोडियम आणि ह्याचं पूर्वी फेमस झालेलं त्यातला थोडा पॅटर्न वाटतोय. आय तो लव्ड इट. हा 2 तोळ्याचा आहे आणि गळा बघा कसा एकदम भरलेला वाटतोय. सो एकदम लाईट वेट आणि डिझाईन पण खूप युनिक आहे, त्याच्यामुळे ना प्रत्येक वेळेस ट्रेडिशनल घालण्यापेक्षा हा ऑसम आहे. आणि इथे आहेत अनेक डिझाईन्स गोल्ड रिंग्सचे आणि मेल फिमेल, म्हणजे बेसिकली जे बँड्स असतात ना लग्नाचे एंगेजमेंटचे ते पण आहेत इथे बऱ्याच व्हरायटीमध्ये. आणि ना आता हे जे आपले सगळीकडे आपल्याला दिसतात तसे चोकर जे आहेत ते पण इथे आहे. हा बघा 3.5 तोळ्याचा आहे. रेट सोन्याचे कमी झाल्यावरती आपल्याला सर्वात जास्त खर्च असतो तो म्हणजे मेकिंगचा, आणि मेकिंग मध्ये पण इथे तुमचे पैसे वाचणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे लगेच त्वरित आलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा मंडळीला आवडणारे जे डिझाईन्स असतात पारंपरिक ते पण आहेत इथे. शिवाय असे पण डिझाईन्स आहेत जे जरा युनिक आहेत जर तुम्हाला एकदमच वेगळे काही पाहिजे असतील तर. आणि आता आपला मराठमोळा साज म्हणजे मी हा 2 तोळ्यापेक्षा जास्ती असतो हा ट्राय केला आहे. आणि त्याच्यावर खुशी आणि मी माझी पण इतकं छान इथे मराठमोळे डिझाईन्स आहेत पारंपरिक आहेत आणि किती कमी वजनात. म्हणजे मला नेहमी वाटायचं की एवढा भरगच्च दिसतो सो गुलाबी साज म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट असेल, पण तसं नाही आहे. आणि खूप छान प्रकारे तो बनवलेला आहे, त्याच्यामुळे वजन जरी सोनं लागलेलं जरी कमी असलं तरी बनवला खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे तुम्ही तसं पण जर विचार करत असाल मला गुलाबी साज
आता इथे बांगड्यांच्या सेक्शन मध्ये लाईक लिटरली एवढे सुंदर कडी आहेत. कडं हे सगळ्यांना आवडत नाही, काही काहींना बांगड्या जास्ती आवडतात, बट गुड डिझाईन, असं बटबटीत मला आवडत नाही. आणि इथे असे खूप डिझाईन्स आहेत. सो इथे ह्याच्यात पण व्हरायटी आहे, तोड्यांमध्ये पण व्हरायटी आहे. पण हे बघा, हे खूप लाईट वेट आहे. ऑलमोस्ट तुम्हाला मी सांगते 2 तोळ्याचे आहे हे. सो असे पण एकदम बारीक अशा वेगळ्या वेगळ्या डिझाईन्सच्या चेन्स आणि गळ्यातली तुम्हाला इथे दिसणार आहेत. आणि अगदी 1 तोळा, अर्ध्या तोळ्याचे पण असे डिझाईन्स आहेत. गिफ्टिंगसाठी, बजेट कमी असेल त्याच्यासाठी, सगळ्यासाठी इथे आहे. सो आता हे जे वरचं सेक्शन आहे हे पूर्ण डेडिकेटेड आहे डायमंडसाठी. सो पहिलेच तुम्हाला मिळणार आहे प्लॅटिनम. सो जसे वेडिंग बँड्स असतात ते तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि इथे बेसिकली एंडोर्सिंग ह्या ब्रँडचं जेव्हा अमिताभ बच्चन करतात असं कळालेलं, मी म्हटलं इधर कुछ तो खास होना चाहिए. सो इथे डायमंडचे लाईट पासून हेवी पर्यंत सगळे डिझाईन्स आहेत. सो वेडिंग साठी पण आणि डेली वेअर साठी पण किंवा पार्टी वेअर साठी पण. हे पण डेली वेअर साठी खूप गोड आहे. सो ह्यांचं जिया गोल्ड म्हणून हे जे ब्रँड आहे त्या ब्रँड मध्ये सो क्लस्टर जे सॉलिटेअर सारखं दिसतं ते आहे. रुबी आणि डायमंड मिक्स पण डिझाईन्स आहेत. सो हे फारच गोड असं एक जाळीचं हा हार बनवलेला आहे. खूप स्टेटमेंट हार वाटतोय मला. हा खूप वेगळा आहे, काम खूप वेगळं आहे, रोज गोल्ड टिंज आहे. सो SI2 मधले आहेत हे डायमंड्स आणि रंग JK. ओके, आणि यांच्याकडे सॉलिटेअर पण आहे. लुक ॲट दॅट, वाव, सिम्पल अँड नाईस. सो लग्नाची खरेदी करताना इथे चक्कर नक्की मारा. नाजूक बोटांसाठी हे पण खूप छान आहे. सो आता हा मी ट्राय करणार आहे हार. हा खूप वेगळा आहे डायमंडचा आणि त्याला बेस पण कुठल्या तरी वेगळ्याच स्टोनचा आहे. नाही, ॲक्च्युली मण्यांचा असा बेस आहे याला. तर हा मला म्हणजे असं काही ओकेजन नसेल तर कदाचित मी हा घालणार नाही, कारण खरंच हेवी आहे. पण लग्न सराईसाठी हा खूप वेगळा होईल. रिसेप्शन्सला वगैरे जेव्हा आपण डायमंड ज्वेलरी घेतो ना, त्यामध्ये फार टिपिकल डिझाईन्स असतात. तर इथे तुम्हाला खूप व्हरायटी मिळणार आहे. तुम्ही ही बघितली पाहिजे एकदा. तर हे मंगळसूत्राचे डिझाईन्स या डायमंड सेक्शन मध्ये हे रिअल डायमंड्स आहेत की गोड वाटतायत ना, नाजूक. म्हणजे इव्हन गिफ्टिंग पर्पजसाठी हे सगळे खूप मस्त असणार आहेत. नाजूक आणि एलिगंट. आणि त्याचबरोबर रुबी आणि डायमंडचा हा सेट बघा, हा तर खूपच मस्त आहे. म्हणजे आपल्या थोडंसं वयस्कर पण कोण असेल ना तर त्यांच्यासाठी हे डिझाईन खूप छान आहे. इतका एक गोड असा पाचूचा नेकलेस घातलेला आहे. इथे खरंच खूप व्हरायटी आहे सगळ्याच गोष्टींबाबतीत आणि तुम्ही नक्की इथे आला पाहिजे. ॲटलीस्ट शॉपिंग नसेल करायचं तरी काय काय आपल्याला आजकाल मिळू शकतं हे बघण्यासाठी. आणि जर तुम्हाला गल्फ किंवा साऊथ मधले पॅटर्न्स किंवा फ्युजन पॅटर्न्स तुम्हाला आवडत असतील तर ही जागा बेस्ट आहे. त्याच्यामुळे नक्की या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत एकदा रिमाइंड करते, अक्षय तृतीयेच्या दिवसापर्यंत मेकिंग चार्जेसवरती 25% डिस्काउंट असणार आहे. त्याच्यामुळे नक्की त्याचा पूर्ण फायदा घ्या. आता सोनं महाग होतंय, एकाच ठिकाणी आपल्याला पैसे वाचवता येणार आहे, ते म्हणजे मेकिंग चार्ज. त्याच्यामुळे तिथे बाजी मारा. आणि लक्षात ठेवा, लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड आय लव्ह यू ऑल. मी तर फक्त एक खडं घेतलं आणि इथे आता अमिताभ बच्चन यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे रणबीर कपूर आलेला आणि मम्माला कपूर फॅमिली खरंच खूप आवडते. सो इट वॉज अ ग्रेट मोमेंट.